नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे येणाऱ्या काळामध्ये या चारही इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असणारा ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स येऊ शकतात, जर ट्रेंड रिव्हर्सल होणार असेल तर कोणत्या लेवल पासून रिव्हर्सल होऊ शकतं, अशा अनेक गोष्टींची आपण चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी विस्तृतपणे करणार आहोत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण सर्वांनी शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडेक्स अनालिसिस करण्यापूर्वी काल मी तुम्हाला न्यूज बेस काही स्टॉक सांगितलेले होते. त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण न्यूज कशी बघायची असते आणि त्याच्या आधारे कशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी स्टॉकचं विश्लेषण करायचं असतं हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आणि आज आपण थोडक्यात बघणार आहोत की त्याचा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने मिळाला. ज्या सदस्यांनी कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल त्यांना आठवत असेल की काल आपण इन्शुरन्स सेगमेंटमध्ये इन्शुरन्स कंपन्यांसाठी एक वाईट बातमी होती की त्यांना जी सरेंडर व्हॅल्यू असते ती IRDA ने वाढवायला सांगितलेली आहे आणि त्यामुळे त्या कंपन्यांसाठी ती निगेटिव्ह बातमी होती. आणि तुम्ही बघू शकता की ती बातमी आपल्यापर्यंत जरी उशिरा पोहोचली, त्याच्या आधीच आता मी हा पहिला स्टॉक जो सांगतोय मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस, काल हा आपण पहिला स्टॉक बघितलेला होता. ही कॅन्डल झाल्यानंतर मी तुम्हाला ह्या स्टॉकचं विश्लेषण सांगितलेलं होतं. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने इनगल्फिंग कॅन्डल झालेली आहे, निगेटिव्ह कॅन्डल झालेली आहे, टॉपला आहे आणि इथे आपल्याला आणखीन एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. फॉलोअप ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला ह्या स्टॉकमध्ये येऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण पहिलं टार्गेट सांगताना हे सांगितलेलं होतं 989 रुपयाचं. आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल अतिशय चांगल्या पद्धतीने आज ह्या कंपनीमध्ये हे टार्गेट आलेलं आहे. म्हणजे आपल्याला खूप काही कॉम्प्लिकेटेड न्यूज बघून त्यानुसार मग फार मोठं टेक्निकल अनालिसिस करून अनेकांना काय वाटतं की खूप मोठे इंडिकेटर लावायचे, बरंच काय काय म्हणजे रंगीबेरंगी आपला चार्ट झाला पाहिजे, त्याच्यामध्ये खूप लाईन्स असल्या पाहिजेत, बरंच काय काय असं असेल तर तो आपल्याला अनालिसिस असतं. असं नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीनं अनालिसिस अतिशय सोपं असलं पाहिजे आणि ट्रेड म्हणजे कुणालाही, अगदी आपण 7वी 8वीतल्या मुलाला जरी दाखवलं तरी सुद्धा त्याला समजलं पाहिजे. इतकं सोपं विश्लेषण जितकं असेल तितकं आपल्याला तो ट्रेड जास्त चांगल्या पद्धतीनं फायदा देऊ शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तर त्यानंतर आपण पुढचा जो स्टॉक बघितलेला होता तो होता, आता इन्शुरन्स सेगमेंट मधलंच बघतोय तर मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस नंतर HDFC लाईफ बघितला होता, HDFC लाईफ इन्शुरन्स बघितला होता. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की 2 दिवस ऑलरेडी सेलिंग झालेलं होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला सेलिंग झालं. आणि मी पहिलं टार्गेट, कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर पहिलं टार्गेट मी 665 रुपयाच्या आसपास दिलेलं होतं. ते टार्गेट अचीव झाल्यानंतर थोडासा बाउन्स इथे आलेला आहे. एका दिवसामध्ये पहिलं टार्गेट जरी आपल्याला अचीव झालं, 678च्या खाली गेल्यानंतर ते टार्गेट होतं. म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्याला अतिशय चांगलं टार्गेट ह्या स्टॉकमध्ये सुद्धा मिळालेलं आहे. त्यानंतर तिसरा स्टॉक होता तो होता ICICI प्रुडेन्शियल. हा सुद्धा इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स कंपनी आहे. याच्यामध्ये सुद्धा मागचे काही दिवस सेलिंग चालू होतं तरी सुद्धा आपण हा स्टॉक घेतलेला होता. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्वी जरी ट्रेंड तो असला, आपल्याला असं वाटतं अरे एवढं सेलिंग झालंय, मार्केट एवढी तेजीमध्ये आहे, आता बातमी आली आहे तर बातमी आल्यानंतर काय होणार, तर तरी सुद्धा आपण बघू शकतो की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फॉलोअप सेलिंग आलं आणि आपण जे पहिलं टार्गेट सांगितलेलं होतं 525 रुपयाचं ते अचीव झालं. त्याच्या खाली सुद्धा जाऊन हा स्टॉक
क्लोजिंग दिलेलं आहे. अर्थात तुम्ही आज LIC चा स्टॉक बघितला तरी सुद्धा लक्षात येईल सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये LIC आपण काल दिला नव्हता, कारण कालपर्यंत तो खूप चांगला तेजीत होता. ह्या 3 कंपन्या ज्या होत्या याच्यामध्ये आपल्याला दिसत होतं की याच्यामध्ये फॉलोअप सेलिंग येऊ शकतं. LIC चा स्टॉक तुम्ही काढून चेक करू शकता. पाहिजे असेल तर तुम्हाला मी पटकन दाखवतो. आज LIC मध्ये सुद्धा आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. मागच्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर अर्थात मध्ये मध्ये थोडं सेलिंग येतंय, तर त्यानुसारच हे सेलिंग आलेलं आहे. पण आज इन्शुरन्स सेक्टरमध्ये ओव्हरऑल आपल्याला सेलिंग बघायला मिळालं होतं. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी बघितला, सगळेच एका प्रकारचे नाहीत, त्यामुळे आपण एक फर्टिलायझरचा स्टॉक बघितला होता, चंबल फर्टिलायझर. तर ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला काय होऊ शकतं, जर हा लो जो आहे हा ब्रेक झाला तर आपल्याला एक चांगलं टार्गेट बघायला मिळू शकतं. अर्थात आज दिवसभरामध्ये इंट्राडेमध्ये तो ब्रेक झाला होता, पण नंतर पुन्हा आपण वर आलो. अर्थात ह्याच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळाली, अजून काही स्टॉप लॉस हिट झालेला नाही, तर त्याच्यामुळे हा ट्रेड सुद्धा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आठवड्यात सुद्धा फॉलोअप मिळू शकतं. तर हे झाले आपण काल जे काही स्टॉक बघितले होते आणि स्टॉकचं विश्लेषण करत होतो, त्यामध्ये जे सांगितलेले स्टॉक होते आणि त्याच्यामध्ये आज कशा पद्धतीनं आपल्याला परफॉर्मन्स बघायला मिळाला. तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस. आता आपण इंडेक्सवर येऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी बँक या इंडेक्स पासून सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया. मी तुम्हाला झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला मूवमेंट बघायला मिळाली. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काय झालं. आज आपल्याला खरं बघायला गेलं तर इथे बँक निफ्टीमध्ये एक प्रॉपर पद्धतीनं एम पॅटर्न तयार झाला होता आणि ह्या एम पॅटर्न मध्ये आपल्याला म्हणजे सेलिंगचं त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला सेटअप होता. तरी सुद्धा आज काय झालं तुम्ही बघितलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की आज खूप गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपनिंग नंतर सुद्धा मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की सावध राहायला पाहिजे. दोन्ही इंडेक्स रेझिस्टन्स लेवलला आहेत. आता रेझिस्टन्स लेवलला म्हणजे काय, तर ही 48,000 ची जी लेवल आहे तुम्ही इथे बघू शकता, ही रेझिस्टन्स लेवल होती आणि ह्या जवळ ओपन होतंय, इथे आपल्याला सेलिंग येऊ शकतं. त्यानुसार तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की 48,000 पासून जे सेलिंग कंटिन्यू झालं ते खूप मोठं सेलिंग आलं. अगदी आपण इथे 650 रुपयाच्या आसपास, अगदी इथे 650 ला टच झालं नाही, पण 650च्या जवळपास खालची जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती त्या लेवल पर्यंत आपल्याला हे सेलिंग बघायला मिळालं. आपल्या लेवल्स किती परफेक्ट पद्धतीनं काम करतात बघा. पहिल्या टार्गेटच्या थोडंसं वर ओपन झालं, ओपनिंग नंतर लगेच सेलिंग आलं. खालच्या इम्पॉर्टंट लेवल जवळ सपोर्ट घेतला, बाउन्स आला, जवळजवळ आपल्याला वरच्या इम्पॉर्टंट लेवल पर्यंत तो बाउन्स आला, पुन्हा एकदा सेलिंग झालं आणि इथे आपल्याला 650 ची लेवल टच झाली आणि त्यानंतर ह्या लेवलचा सपोर्टच कंटिन्यू घेतला गेला. तुम्ही जर बघितलं तर 47,650 ही लेवल कुठेही ब्रेक झाली नाही. म्हणजे एकदा खाली गेलं त्याला आपण ब्रेक म्हणत नाही. ब्रेक होण्यासाठी काय असतं, त्या लेवलच्या खाली आपल्याला एखादी कॅन्डल रेड कलरची क्लोज व्हावी लागते आणि त्याच्यानंतर त्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डलनं तोडला तर आपण म्हणतो की ह्या लेवलचं ब्रेकआउट आलं. नुसतं किंमत खाली गेली म्हणजे ब्रेकआउट आलं असं आपण मानत नाही. हे आता तुम्हाला पाठ झालं असेल. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न बनला आणि डब्ल्यू पॅटर्न नंतर आपल्याला अतिशय चांगली तेजी बँक निफ्टीमध्ये दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळाली. ती सुद्धा तेजी तुम्ही बघू शकता. मग आता एकदा दोनदा ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतल्यानंतर आता ही लेवल सहज मोडली, मात्र ह्या लेवलचा रेझिस्टन्स परत एकदा घेतला गेला. तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर इथून वर जाताना बरोबर इथपर्यंत थांबलं. त्यानंतर गेलं आपली तिसरी लेवल जी होती, तिसऱ्या लेवलचा बरोबर रेझिस्टन्स घेऊन आपण खाली आलो आणि साधारण ह्या दुसऱ्या लेवलच्या लेवल जवळ येऊन आपल्याला क्लोजिंग दिलेलं आहे. 48,000 ची लेवल आता ब्रेक केली आहे. 48,143 च्या आसपास आपल्याला, म्हणजे साधारणपणे आपण जर बघायला गेलो तर इथे कुठेतरी आपल्याला ऍक्च्युअल क्लोजिंग आलेलं आहे. प्रत्यक्ष कॅन्डलवरचं क्लोजिंग इथे असलं तरी सुद्धा ऍक्च्युअल क्लोजिंग आपल्याला वर आलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. त्याच्यासाठी आठवडा संपलेला असल्यामुळे आज वीकली आणि डेली टाइम फ्रेम वर आपण विश्लेषण करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं मागच्या आठवड्यामध्ये त्याच्या पूर्वी की ज्या वेळेला आपल्याला इथे असा डब्ल्यू पॅटर्न दिसलाय बघा, इथे तेजी झाली,
इथे सेलिंग झालं आणि इथनं डब्ल्यू पॅटर्न झालाय. याचं आपल्याला अतिशय चांगलं टार्गेट ह्याच आठवड्यामध्ये आलं होतं. आज ह्या आठवड्यामध्ये आपल्याला आणखीन त्याला एक्सटेंड झालेलं प्रॉफिट बघायला मिळते. इथे लक्षात घ्या, आता ही जी लेवल होती ही ब्रेकआउट लेवल होती. साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ब्रेकआउट लेवल होती. 46,500च्या आसपास आपल्याला पूर्वीचा हाय होता आणि 46,500 ची लेवल आपण आता ब्रेक केलेली आहे. जनरली काय होतं की आपल्याला मीन रिव्हर्जन म्हटलं जातं. मीन रिव्हर्जन मार्केटमध्ये फॉलो केलं जातं. याचा अर्थ काय की एखादी लेवल ब्रेक केली की ती टेस्ट करायला पुन्हा खाली येऊ शकते. कधी येईल तर मी नेहमी सांगतो, ब्रेक केल्यानंतर थोडंसं वर जातं आणि त्यानंतर आता काय होतंय बघा, ह्या दोन्ही कॅन्डलकडे जर तुम्ही बघितलं, म्हणजे ही कॅन्डल आणि त्यानंतर ही कॅन्डल, तर तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन्ही सुपर पॉझिटिव्ह आहेत. क्लोजिंग तुम्हाला हायच्या जवळ झालेलं दिसतंय. याचा अर्थ लगेच पुढच्या आठवड्यात सेलिंग येईल शक्यता थोडीशी कमी असते. आपल्याला काय होईल, एखादं सेलिंग येईल पुढच्या आठवड्यात, पण जसं इथे झालं बघा, ही सुपर पॉझिटिव्ह कॅन्डल होती आणि त्याच्यानंतर सेलिंग कसं आलं, एक इनसाइड कॅन्डल बनली आणि आपल्याला समजलं की आता ह्याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं. तर त्या पद्धतीनं, किंवा दुसरी कंडिशन इथे चेक करा की आपल्याला इथे काय झालं होतं, सुपर पॉझिटिव्ह कॅन्डल बनली होती. ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला नाही. इथे सुद्धा बघितलं ह्या कॅन्डलचा, आता पुढच्या आठवड्यात समजा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला नाही पहिल्या दिवशी सोमवारी वगैरे आणि थोडंसं खाली जातंय, तर मग आपल्याला सावध व्हायला पाहिजे. जनरली काय व्हायला पाहिजे, हाय ब्रेक व्हायला पाहिजे. मग आपल्याला थोडंसं आपण काय करू शकतो, थोडी आपल्याला शक्यता राहते की त्या आठवड्यात लगेचच मोठं सेलिंग येईल असं नाही. पण आपल्याला आधी कळतं, एखादा आठवडा आपल्याला काय होईल थोडीशी वाट बघावी लागेल. त्यानंतर सुद्धा आपण चेक करू शकतो की आपल्याला फॉलोअपला चांगला ट्रेड मिळू शकतो. घाई करण्याची गरज नसते. इन्शुरन्स कंपन्यांमध्ये जसं दाखवलं, एक दिवस सेलिंग झालेलं होतं, बातमी शिळी झालेली होती, तरी सुद्धा सेलिंगच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते एक ॲडव्हान्टेज असतो. तर आता इथे तुमच्या लक्षात आलंय की हे मागचे 4 आठवडे कंटिन्यू आपण तेजी करतोय. त्यातला एक आठवडा तर आपण अगदी मोठं गॅपअप करून तेजी केली आहे. तर आता काय होऊ शकतंय, आता कुठेतरी एखादी पॉज कॅन्डल येऊ शकते आणि त्यानंतर कंटिन्यू वर जाऊ शकतो किंवा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग जाऊ शकतं. पण आता आपल्याला आणखीन मोठी मोठी तेजीची टार्गेट सध्या ठेवण्यात अर्थ नाहीये. 48,000च्या आसपास आपलं टार्गेट होतं. 48,000 ते 48,500च्या दरम्यान आपण ते टार्गेट आहे असं समजू शकतो आणि ते आता अचीव झालेलं आहे. अगदी 48,500ला टच झालं पाहिजे किंवा कदाचित काय होईल पुढच्या आठवड्यात वर सुद्धा जाईल. पण आता आपल्याला ते हळूहळू आता वर जाणाऱ्या ट्रेड घ्यायला पाहिजेत आणि सावध राहायला पाहिजे. स्टॉप लॉस आता स्ट्रिक्टली फॉलो केला पाहिजे. ही गोष्ट आपण आता लक्षात ठेवूया. आता हे टार्गेट वरचं समजा वर जात असेल तर कसं टार्गेट काढायचं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. पूर्वीचा जो ट्रेंड असतो, पूर्वीचा ट्रेंड काय होता, इथून खाली आला. मग इथे मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावतो. तुमच्या लक्षात येईल की फिब रिट्रेसमेंट लेवल लावली की आपल्याला इथे वरच्या बाजूची टार्गेट आता मिळत आहेत बघा. पहिलं टार्गेट कुठलं होतं, पहिलं टार्गेट हे होतं, म्हणजे 141%, 141.4%. कोणतं होतं, 48,050चं. ते अचीव झालंय. त्याच्या पुढचं टार्गेट किती आहे, 48,900चं आहे. खूप मोठं टार्गेट आहे, पण विकली टाइम फ्रेम आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर तेजी केली तर आता 48,900 पर्यंत आपण जाऊ शकतो. हे सुद्धा आपल्याला आता इथे लक्षात ठेवायचं आहे. तर अर्थात नाही झाली समजा तेजी, थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, नंतर जाताना आपल्याला हे टार्गेट बघायला मिळेल. पण आता ही टार्गेट आता ओपन झाली आहेत आणि त्याच्यानंतर जर समजा, अर्थात हे खूप मोठं आहे टार्गेट, जर इथून बघितलं तर इलेक्शन पूर्वी असं लोक म्हणतायत की 53,000 पर्यंत वगैरे आपण जाऊ शकतो. तर अर्थात हे काही डायरेक्ट असं जाणार नाही. याच्या आधी आपल्याला अजून 3-4 महिने आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं सेलिंग येणार, थोडंसं साईडवेज होणार. त्याच्या आधी आपल्याला मार्केटमध्ये युनियन बजेट आहे 1 फेब्रुवारीला. अशा बऱ्याच घडामोडी आहेत. तर त्याच्यामुळे ते सगळं होत होत आपण इथपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतो, असे अनेक जे हे आहेत मार्केटचे विश्लेषक आहेत त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. अर्थात आपण एवढं मोठं टार्गेट किंवा एवढ्या मोठ्या गोष्टी आता बघण्यात अर्थ नाहीये. आपल्याला आता सावध व्हायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे झालं वीकली अनालिसिस. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. आता मी तुम्हाला बँक निफ्टीचं दाखवलंय, त्या पद्धतीनंच तुम्ही इतर इंडेक्स मध्ये करू शकता. आता डेली टाइम फ्रेम मध्ये एक चांगली गोष्ट काय झाली बघा, की इथून आपल्याला तेजी झाली,
त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, परत तेजी झाली आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या एरियामध्ये आपल्याला काय झालेलं दिसतंय, मार्केट साईडवेज झालेलं दिसतंय आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्रेकआउट आलाय. कधी हे चांगलं असतं. मार्केटमध्ये कोणतीही मुवमेंट म्हणजे तेजीची असू दे किंवा मंदीची असू दे, कंटिन्युअस आली तर ती थोडी रिस्की असते. कारण कंटिन्युअस वर गेलं तर लगेच एका दिवशी खाली येऊ शकतं. वर जाताना किंवा खाली येताना थोडं थांबून थांबून जर गेलं, मध्ये मध्ये थोडासा पॉज घेतला आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू झालं, तर मात्र काय होऊ शकतं, ती तेजी किंवा ती मंदी कंटिन्यू राहू शकते, तो ट्रेंड कंटिन्यू राहू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक लेवल काढायची आहे. साधारण ती 47,500च्या आसपासची लेवल असणार आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला आणखीन एक लेवल काढायची, ती साधारणपणे 46,500च्या आसपासची असणार आहे. आता आपल्यासाठी काय झालंय, 46,500 ते 47,500 हा आता एक सपोर्ट झोन झालेला आहे. म्हणजे मार्केटनं इथून थोडंसं वर गेलं, पुन्हा सेलिंग यायला लागलं तर इथून तरी वर जाईल किंवा ह्या एरियामध्ये येऊन तरी वर जाईल किंवा इथपर्यंत येऊन 46,500 ला येऊन तरी वर जाणार. ही गोष्ट आता लक्षात ठेवा की आता इथून जर मार्केटमध्ये जर एकदा प्रॉफिट बुकिंग आलं तर सपोर्ट कुठे घेतला जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगायचा इथे प्रयत्न केला. एक तर ह्या लेवलला 47,500च्या जवळपास येऊन तिथून वर जाऊ शकतं किंवा 47,000च्या जवळ येऊन वर जाऊ शकतं किंवा 46,500च्या जवळ येऊन वर जाऊ शकतं. ह्या तीन लेवल 46,500, 47,000 आणि 47,500 या आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेमवर सपोर्ट म्हणून काम करणार. त्याचं कारण इथे अक्युमुलेशन झालं आणि त्यानंतर आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालेला आहे. तर माझ्यामध्ये तुम्हाला विश्लेषण कसं करायचं असतं, सपोर्ट लेवल कशा काढायच्या असतात, रेजिस्टन्स लेवल कशा काढायच्या असतात. आता वर हे ओपन ब्ल्यू स्काय आहे, कारण आपल्याला रोज नवीन लाईफ टाईम हाय बनतोय, त्यामुळे वर कधी आपण गेलोच नाही, त्यामुळे मागचे काही लेवल काढता येणार नाही. मग आपल्याला इथे काय करायला लागतं, बाबा 48,500 ही राऊंड फिगर आहे, म्हणजे आता पुढचं टार्गेट आपल्याला ते ठेवू शकतो. अशा पद्धतीनं आपण वरची टार्गेट ठेवू शकतो. खालची काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स उपलब्ध आहेत. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. इथे मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आज 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चेक करूया की कशा प्रकारे त्याच्यामध्ये मूवमेंट झाली. मी थोडं झूम लेवल ऍडजस्ट करतोय. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा काय झालं, दुसऱ्या लेवल म्हणजे इथे जास्त आपल्याला गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर खाली येतं जनरली, पण इथे काय झालं, पहिली जी आपलं टार्गेट लेवल होती वरच्या बाजूची त्याच्या आसपासच सपोर्ट घेऊन यू टर्न दिला आणि तिसरं टार्गेट तुम्ही बघू शकता सकाळच्या सत्रामध्येच आपल्याला बघायला मिळालं. अर्थात तिसरं टार्गेट आल्यानंतर मार्केटनं किती वेळ रिस्पेक्ट केला बघा, तर तुम्ही बघू शकता पूर्ण संध्याकाळपर्यंत शेवटच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपल्याला ही तिसरी लेवल जी आहे, म्हणजे आपल्या लेवल्स बँक निफ्टीनं तर अगदी परफेक्ट इथपर्यंतच आपलं टार्गेट आलं आणि खाली जाऊन क्लोजिंग दिलं. तर इथे मात्र काय झालंय, इथे तुम्हाला लक्षात येईल की ही जी तिसरी लेवल होती दिवसभर मार्केटला जाता आलं नाही. शेवटच्या 45 मिनिटामध्ये एक ब्रेकआउट आपल्याला आलेला आहे आणि हा आपल्याला थोडासा जास्त महत्वाचा असतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं, आपल्याला आणखीन थोडी तेजी कंटिन्यू होऊ शकते, ह्याचा हा निदर्शक आहे. जर मार्केट इथेच राहिलं असतं तर काय होऊ शकतं, साईडवेज झालंय, खाली जाण्याची पण थोडी शक्यता आहे, वर जाण्याची पण थोडी शक्यता आहे, पण आपल्याला शेवटी ब्रेकआउट दिलाय. जाता जाता ज्यांनी बाईंग केलंय त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे बाकीच्यांनी त्यामुळे लक्षात ठेवायचं की आता उद्या आपल्याला सोमवारी सुद्धा काय होऊ शकतं, मार्केटमध्ये आणखीन थोडीशी तेजी होऊ शकते. अर्थात टेक्निकली आपलं जे टार्गेट होतं 21,500, जे मी अनेक दिवस मागचे सांगतोय की निफ्टीचं टार्गेट 21,500 आहे, हे आज जवळपास आलेलं आहे. अगदी 21,500 ला टच केलं की नाही ते आपण इथे बघूया. 21,492 पर्यंत गेलं, 21,500 ला एक्झॅक्ट टच केलं नाही, 7-8 पॉईंट आपण तेवढंसं हे करू शकतो, कुशन आहे असं समजू शकतो. तर टेक्निकली आलेलं आहे, त्यामुळे काय होऊ शकतं, आता जरी हे वर गेलेलं असलं तरी 21,500 ची लेवलचं जे टार्गेट आहे, जे अनेक मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी सुद्धा दिलेलं होतं आणि मी सुद्धा अनेक दिवस सांगत होतो, कशाच्या आधारे काढलं असेल,
मागच्याच बँक निफ्टीच्या याच्यामध्ये तुम्हाला हिंट दाखवली आहे. तुम्ही थोडंसं ट्रिक वापरा, डायरेक्टली तुम्हाला कळणार नाही, पण 21,500चं कसं टार्गेट मी काढलं असेल ते तुम्हाला थोडंसं तुम्ही मागे पुढे ॲडजस्ट केलं की तुमच्या लक्षात येईल. फिब रिट्रेसमेंट लेवलनंच मी ते टार्गेट काढलेलं आहे. तर आता आपल्याला इथे बघू शकतो 21,500ला टच झाल्यानंतर कदाचित थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग वर जाऊन आपल्याला आणखीन तेजी जर होणार असेल तर बघता येईल. तर ते प्राइस ॲक्शन आपल्याला त्याच्यासाठी बघायला लागणार आहे. तर आज आपण काय करूया, हे 15 मिनिटाच्या ॲनालिसिसमध्ये आज आपण चेक केलं की आज काय झालं. आता येणाऱ्या काळासाठीचं विश्लेषण करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन करतोय. आता इथे वीकली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन करत असताना तुम्हाला इथे लक्षात येईल की हा जो आपल्याला हाय बनला होता तो आपल्याला 2 आठवड्यापूर्वीच ब्रेक झालेला होता. इथेच ब्रेकआउट आलेलं होतं आणि त्यानंतर डायरेक्ट गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. तर इलेक्शनच्या वेळेचं रिझल्ट म्हणजे ज्या वेळेला येणार होते 4 राज्यातल्या इलेक्शनचे रिझल्ट, त्यावेळेलाच आपण इथे हे ब्रेकआउट आधीच आलेला बघितलेला होता. त्यानंतर गॅप अप ओपन झालं, ते आपण आता वर जातोय. तुम्ही जर निफ्टी बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 2 3 4 5 6 7 आठवडे झाले, जवळजवळ 2 महिने होत आले आता. म्हणजे आणखीन एखादा आठवडा जर ग्रीन कॅन्डल बनली तर 2 महिने होतील आपल्याला एकही रेड कॅन्डल बनलेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा सुद्धा आपण आदल्या कॅन्डलचा लो सुद्धा ब्रेक केलेला नाही. तुम्हाला लक्षात येईल किती स्ट्रॉंग हा जो आपल्याला ट्रेंड आहे हे लक्षात येईल. इथे तर गॅपच तयार झाली, म्हणजे आता हे खालचा विचार करण्याची गरजच नाहीये. ही जी गॅप आणि ही गॅप परफेक्ट तुम्हाला अशा ठिकाणी तयार झाली आहे बघा, की जिथे आपल्याला रेझिस्टन्स होता, म्हणजे रेझिस्टन्स गॅप न ब्रेक होतो तर तो आपल्याला इथे बघायला मिळाला. त्यामुळे आता विचार करताना खाली येतानाचं मार्केट आपण जास्तीत जास्त 20,500, 20,250 ते 20,500 ही ह्या ज्या 2 लेवल आहेत, ह्या लेवलचाच आपल्याला जास्तीत जास्त विचार करायला लागेल. पण ते सुद्धा खूप आहे, कारण आपण आता जवळजवळ तिथपासून 1,500 पॉईंट किंवा आपण असं म्हणू शकतो 1000 पॉईंट वर आहोत. 20,500 नंतर 21,500च्या जवळ आलेलो आहोत. तर त्याच्यामुळे 1000 पॉईंट निफ्टीमध्ये येणं हे म्हणजे खूपच कठीण काम आहे आणि ते इतक्या लगेच येईल असं नाही, हळूहळू येऊ शकतं. पण आता आपल्याला काय झालंय की सपोर्ट इतक्या खाली राहिलेला आहे आणि त्यामुळे काय होऊ शकतं, मार्केट ओव्हर स्ट्रेच झालेलं आहे, खूप ताणलं गेलेलं आहे. त्यामुळे एकदा त्याला रिलीफ मिळण्यासाठी, त्याचा ताण कमी होण्यासाठी एकदा कधीतरी आता प्रॉफिट बुकिंग येणं आवश्यक आहे. पण असा कुठलाही संकेत आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये मिळत नाहीये. त्यामुळे आपल्याला आणखीन एक आठवडा वाट बघावी लागेल. पुढच्या आठवड्यात कदाचित जर अशी एखादी छोटी रेड कॅन्डल तयार झाली तर मग आपण त्याच्या पुढच्या आठवड्यात हा लो ब्रेक झाल्यानंतर वगैरे विचार करू शकतो. आत्ता कुठलीही अशी गोष्ट दिसत नाही. किंवा इथे काय होऊ शकतं, अशी एखादी आपल्याला म्हणजे तेजी होईल थोडी वर आणि एक शूटिंग स्टार कॅन्डल बनू शकते. अशी एखादी शूटिंग स्टार कॅन्डल जशी तुम्हाला इथे बनली होती, ओके, आणि त्यानंतर थोडं सेलिंग आलं, तशी एखादी शूटिंग स्टार कॅन्डल म्हणजे कंटिन्युअस तेजी झाल्यानंतर अशा प्रकारची कॅन्डल एक बनू शकते आणि त्यानंतर एकदा आपल्याला होऊ शकतं. म्हणजे अजून थोडं आता सावध व्हायला पाहिजे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. आणि ती सावध होणारी कॅन्डल सुद्धा पुढच्या आठवड्यात जर बनली तरच आपल्याला सावध व्हायचं आहे, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा आठवडा थोडासा व्होलाटाईल असण्याची शक्यता आहे. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम. आता डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया की निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते. सेम बँक निफ्टी सारखंच इथे झालं. इथे आपल्याला ह्या 2 लेवल जर बघितल्या, साधारण 21,000च्या आसपास, 20,850 आणि 21,000 अशा ह्या 2 लेवल आहेत, ह्याच्यामध्ये सपोर्ट घेतला गेला होता. आता इथून खाली येत असेल तर आपल्याला ही लेवल सपोर्ट म्हणून काम करू शकते, किंवा याच्या थोडंसं मध्ये जाऊन खाली येऊ शकतं, किंवा डायरेक्टली 21,750 850 ही जी लेवल आहे इथून जाऊ शकतं. तर वरून जर खाली येत असेल तर जास्तीत जास्त मोठं टार्गेट आपण कुठे ठेवू शकतो, तर त्याच्यासाठी आपल्याला या लेवल लक्षात घ्यायच्या आहेत. तर मार्केट सध्या सुपर बुलिश मोडमध्ये आहे आणि जेव्हा इतकं म्हणजे युफोरिया असतो, सगळ्यांना ज्या क्षणी वाटायला लागतं की आता मार्केटमध्ये आणखीन तेजीच होणार, तेजीच होणार, तेजीचंच सगळं गोष्ट चालू असते मार्केटमध्ये, त्याच वेळेला एकदा प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं, असं आपल्याला मागचा इतिहास सांगतोय. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्याचं सुद्धा आपण पटापट अनालिसिस बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे फिन निफ्टी. फिन निफ्टीमध्ये आज काय झालं हे आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघूया आणि त्यानंतर त्याचं सुद्धा विश्लेषण करायला
सुरुवात करूया. फिन निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता की आपल्या लेवल जे आहेत ह्या परफेक्ट पद्धतीनं काम करताना दिसत आहेत. बँक निफ्टी सारखं पहिल्या टार्गेट जवळ ओपन झालं, इथे खाली आलं, आपली खालची इम्पॉर्टंट लेवल होती, ह्या लेवलला जवळजवळ तासभर त्यानं ती लेवल वाचवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ब्रेकआउट खालच्या दिशेनं आलं. पहिलं टार्गेट जे आहे ते अचीव झालं, तिथे आपल्याला बराच वेळ राहिलं आणि मग पुन्हा एक बाउन्स आला आणि वरची इम्पॉर्टंट लेवल आहे तिथे आपल्याला येऊन पुन्हा रेझिस्टन्स घेतला गेला. या सर्व लेवल जे आहेत आपल्या ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्क करतात, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे झालं आज काय झालं. आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं. सगळ्यात पहिल्यांदा आपण वीकली अनालिसिस करूया. फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की बँक निफ्टी प्रमाणेच इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाला होता आणि त्यानंतर आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळाली होती आणि ह्याचा आपण ऑलरेडी उल्लेख त्या वेळेला केलेला आहे. आता वीकली पॅटर्नवर बघायला गेलं, वीकली टाइम फ्रेम मध्ये बघायला गेलं तर साधारण या आसपास म्हणजे 20,600 20,700च्या आसपास आपल्याला काय दिसतंय, 20,600च्या आसपासच आपल्याला एक रेझिस्टन्स लेवल दिसते. ती लेवल आता मागच्याच आठवड्यात ब्रेक झाली आणि आता आपण त्याच्याही वर चाललोय. इथे सुद्धा एक ही कॅन्डल सोडल्यास आपल्याला कुठेही निगेटिव्ह कॅन्डल झालेली नाही आणि इथे सुद्धा आपल्याला शूटिंग स्टार झाला होता, पण तुम्ही बघू शकता पुढच्या आठवड्यात त्याचा काही लो ब्रेक झाला नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला लो आतापर्यंत ब्रेक झाला नाहीये ह्या 1 2 3 4 5 6 7 आठवड्यामध्ये. त्यामुळे आता पहिली कंडिशन ती राहणार आहे, पण ते डायरेक्ट होणार नाही कारण या सुपर बुलिश कॅन्डल आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे असं काहीतरी झालं तरच मंदी येऊ शकते, नाहीतर आणखीन थोडी थोडी तेजी हळूहळू होऊ शकते. तर हे झालं फिन निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला लक्षात येते की आता वरच्या बाजूला आल्यावर म्हणजे आपल्याला असं म्हणू शकतो की थोडासा टर्ब्युलन्स, विमान जेव्हा खूप आकाशात उंच जातं तेव्हा तिथे हवेचा वेग खूप जास्त असतो, विमानाचा वेग खूप जास्त असतो, त्यामुळे विमानामध्ये थोडीशी आपल्याला थरथर जाणवते, त्याला टर्ब्युलन्स असं म्हणतात. तर इथे आपल्याला तो टर्ब्युलन्स खूप उंच आल्यामुळे जाणवायला लागलाय. मार्केटमध्ये सुद्धा टर्ब्युलन्स हाच शब्द वापरला जातो. तुम्ही बघू शकता की इथे आता कॅन्डल्स आपल्याला असं कॉन्फिडन्स देत नाहीयेत, हळूहळू आपल्याला खाली येतंय, थोडं वर जातंय. म्हणजे एवढ्या या सगळ्या दिवसामध्ये ही एकच कॅन्डल आपल्याला आहे जी परफेक्ट कॉन्फिडन्स देऊ शकली असती. मात्र बाकीच्या कॅन्डल आता इथे सुद्धा बघितलं तर शूटिंग स्टार बनला, इथे बघितलं तर आपल्याला इथे डोजी बनली. तर अशा पद्धतीने आपल्याला कॅन्डल बनतायत ज्याच्यामध्ये फारसं कन्फ्युजन, म्हणजे ज्याच्यामुळे फारसा कॉन्फिडन्स येत नाहीये, कन्फ्युजन निर्माण होतंय. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आता हा एरिया आपल्यासाठी सपोर्ट म्हणून काम करणार आहे. बाकी त्या लेवल कोणत्या आहेत ते तुम्ही स्वतः सुद्धा चेक करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा चार्ट अनालिसिस करण्याची सवय होईल. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण शेवटचा इंडेक्स जो आहे तो निफ्टी मिड कॅप सिलेक्ट वर जाऊया आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय हे समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जातोय, झूम लेवल ऍडजस्ट करूया, म्हणजे आपल्याला आपल्या लेवल्स कशा पद्धतीनं काम करतात ते इथे सुद्धा बघायला मिळेल. तुम्ही इथे बघू शकता की ओपनिंग कुठे झालं, ओपनिंग आपल्याला ही आपली जी वरची इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्या वर झालं, त्यानंतर दोन्ही बाजूनं ट्रेड झालं, खालच्या लेवलला ब्रेक करायचा प्रयत्न झाला मात्र लगेच बाउन्स आला. त्यानंतर हे जे दुसरी लेवल आहे वरच्या बाजूचं टार्गेट, त्याच्या थोडंसं खालीच आपल्याला काय झालं, तिथनंच सेलिंग आलं. तुमच्या लक्षात येईल की ही लेवल वर आणि ही लेवल खाली आपल्याला राहिली. तर ह्या दोन लेवलमध्येच, या 50 पॉईंट मध्येच निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये, आणि तसं बघायला गेलं तर पहिलं टार्गेट जे आपलं होतं त्या लेवलला जवळजवळ सगळ्या कॅन्डलनी मध्ये हा थोडासा भाग सोडला आणि सकाळच्या सत्रामध्ये या दोन कॅन्डल सोडल्या, तर बाकी सगळ्या कॅन्डलनी आपल्याला काय केलंय, ह्या लेवलला टच केलंय, म्हणजे त्याच्या वर खाली त्याच्या आसपासच, म्हणजे 10,300च्या आसपास आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्स अडखळताना बघायला मिळाला. आता वरच्या बाजूला असं होतंय त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पुन्हा आणखीन वर जाण्याची शक्यता आहे, कारण सेलिंग आलं नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत मार्केटमध्ये तेजी होते आणि त्यानंतर साईडवेज होतं, इथे अडखळताना दिसतं, पहिलं आपल्याला ट्रेंड आपल्या डोक्यात येतो आणि तो होण्याची शक्यता जास्त असते, तो म्हणजे अप ट्रेंड. तर त्याच्यामुळे तेजी झाली, साईडवेज झालं आणि मग तेजी येण्याची शक्यता जास्त असते.
साधारण 75% शक्यता वर जाण्याची असते आणि 25% शक्यता खाली येण्याची असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हा झाला आज काय झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये. आता आपण निफ्टी मिड कॅप सिलेक्टचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया. हा इंडेक्स मागचे अनेक आठवडे अनेक महिने आपल्याला तेजी करताना दिसतोय. तर त्याच्यामुळे मध्येच फक्त इथे आपल्याला थोडंसं साईडवेज आणि एक आठवड्यासाठी आपल्याला सेलिंग झालं आणि पुन्हा आपण तेजी कंटिन्यू केली आहे. तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही तेजी आपल्याला खूप पूर्वीपासून तेजी होताना दिसते. साधारण आपल्याला आपण इथे बघितलं तर मार्च महिन्याच्या शेवटपासून कंटिन्यू तेजी झाली आहे. म्हणजे मार्च महिन्याच्या आसपास 6,600च्या 6,700च्या आसपास असणारा आता 10,000ला गेलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल जवळजवळ आपल्याला 50-60% आपल्याला त्याच्यामध्ये तेजी झालेली दिसतेय. तर एवढी मोठी तेजी आता निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये झालेली आपल्याला दिसतेय. तर ह्याच्यामध्ये थोडंसं प्रेडिक्ट करणं अवघड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जोपर्यंत आधीच्या आठवड्याचा लो तुटत नाही, कारण बघा लो कुठेच तुटला नाहीये. ह्या सलग आठवड्यांमध्ये कुठेही लो तुटलेला नाही. तो तुटत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. मार्केट वरच जाऊ शकतं असंच आपण त्याच्यात विचार करायचा आहे. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मात्र आपल्याला काय दिसतंय जसं बाकीच्या ठिकाणी झालं, पण इथे सुद्धा आपल्याला प्रॉपर पद्धतीनं झालं नाही. ते थोडं असं वरच्या दिशेनं आपल्याला ह्या मुवमेंट बघायला मिळाल्या आणि त्यानंतर मग आपल्याला ब्रेकआउट मिळाला. म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं तर इथे लाल कॅन्डल पण डेली बनतात, पण त्या अगदी छोट्या छोट्या बनतात, वरच्या वरच जाताना दिसतात आणि मग आपल्याला ग्रीन कॅन्डल बनून आपण वर जातो. तशा पद्धतीचंच इथे झालेलं दिसतंय. त्यामुळे ह्या इंडेक्समध्ये आपल्याला आता हा जो एरिया आहे साधारणपणे आपण इथे असं समजूया की 10,000 ची लेवल जी आहे ही आता आपल्याला सपोर्ट म्हणून काम करेल. अगदी आपण असं समजू शकतो की 9,800 ते 10,000 ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकते. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट आणि फिन निफ्टी या 4 इंडेक्सचं अनालिसिस, 4 इंडेक्सचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे या व्हिडिओला लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असा ऑप्शन निवडा. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करतो त्या त्या वेळेला तुम्हाला तो व्हिडिओ विनाविलंब बघता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.